हो छान वाटतं, कारण तू साताऱ्यात राहतेस ना, तुला घरी जाता येतं. मी तयारी केली आहे लाडू खाण्याची. मी उठायच्या आत माझे बाबा म्हणजे पप्पा ऑफिसला गेलेले असतात, माझी आई कामाला गेलेली असते. सो हा एक असा आम्हाला डे किंवा मोमेंट मिळतो की आम्ही सगळे एकत्र करत असतो. तिळगुळ घे, गोड गोड बोल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पारू या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत पारू आणि अनुष्का एका फ्रेममध्ये आहेत. कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? नेहमी विरुद्ध दिशेला असणाऱ्या आज एकत्र आल्यात. कसं वाटतंय? कसं वाटतंय तुला? तुला कसं वाटतंय? पण हे एक नोटीस केलंय का, जे ऑपोजिट कॅरेक्टर प्ले करत असतात ते ऑफ स्क्रीन ऑलवेज एकत्र असतात. कारण की ऑफ स्क्रीन सुद्धा ते एकमेकांशी असं टशन देऊन किंवा असं निगेटिव्ह नाही राहू शकत. मी तरी नाही राहू शकत. त्यामुळे आता आम्ही जसं दिसतोय तसंच आम्ही ऑफ स्क्रीन असतो, है ना. मी तिला मगाशी तेच विचारलं की पारूला सातारा फिरवतेस की नाही. हो फिरवते ना, तिच्यामुळे मला चांगले चांगले स्पॉट्स कळले. बेस्ट सनसेट बघितलाय. येस. आणि एका प्लेसवरती मला घेऊन गेली होती आणि म्हणजे आमचा अचानक प्लॅन झाला की आपण की लंच करू. आणि मग त्यानंतर मग ती म्हणली की चल थोडा वेळ आहे तर मी तुला एक स्पॉट दाखवते. असं एक स्पॉट दाखवता दाखवता ऑलमोस्ट तिने अख्खा सातारा मला दाखवला. आणि आम्ही बेस्ट सनसेट त्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही दोघींनी एकत्र टाइम स्पेंड केला आणि खूप मजा केली. येस. पण सेटवर म्हणजे घरापासून लांब असल्यावर सेटवरचं कुटुंब आपलं कुटुंब असतं. सगळे सण एकत्र साजरे करतात. कसं वाटतं? छान वाटतं. ऑफकोर्स छान वाटतं. हो छान वाटतं, कारण तू साताऱ्यात राहतेस ना, तुला घरी जाता येतं. तर मला अर्थात चांगलं वाटतं, पण सण सेलिब्रेट करताना कुठेतरी घरच्यांची आठवण येते. असं वाटतं की माझी आई असती, माझा भाऊ असता, माझा नवरा असता, माझी बहीण असती तर त्यांच्यासोबतसुद्धा आणखी मज्जा आली असती. सो यांच्यासोबत मी माझी फॅमिली मानूनच मी सेलिब्रेट करते, पण मला घरच्यांची पण आठवण येते. पण मकर संक्रांत किती तयारी केली आहे? मी तुला मगाशीच उत्तर दिलं की काहीच तयारी नाही आहे. ऑफकोर्स माझी तरी मी तयारी केली आहे लाडू खाण्याची. म्हणजे बनवून ठेवलेले असणार, फक्त खायला जाईल. हो, माझी आई बनवून ठेवते मस्त, किंवा माझी सासू आहे त्या सुद्धा खूप छान लाडू बनवतात. तर मला फक्त ते खायला जायचंय. यावेळेस काय ठरवलंय, कशा पद्धतीने साजरी करायची आहे? काहीतरी वेगळे पण? ॲक्च्युली आमच्या घरी यावर्षी सेलिब्रेट नाही करता येणार, कारण की आमच्या घरी थोडंसं एक इश्यू झाला आहे. त्यामुळे मोजक्या थोडक्यातच काही पूजा करता आली छोटीशी. तर मग ती आई आणि मी आम्ही दोघी पूजा करणार आहोत. आई म्हणजे माझ्या सासूबाई. तर त्या आणि मी एक छोटीशी पूजा करू. बस तेवढंच थोडक्यात एक सेलिब्रेशन असेल. ॲक्च्युली माझ्या मम्मी पप्पांना एकत्र सुट्टी नाही मिळत, कारण दोघेही जॉबला असतात. सो कुठलाही सण असेल काय असेल तर आमच्यासाठी हेच इम्पॉर्टंट असतं की आम्ही एकत्र असतो तेव्हा. आणि आम्ही सगळे एकत्र मिळून प्रिपरेशन्स करतो. कारण रोज असं असतं की मी उठायच्या आत माझे बाबा म्हणजे पप्पा ऑफिसला गेलेले असतात, माझी आई कामाला गेलेली असते. सो हा एक असा आम्हाला डे किंवा मोमेंट मिळतो की आम्ही सगळे एकत्र करत असतो. मग सो आम्ही सगळं असं डिस्ट्रीब्यूट करून घेतो आणि आम्ही ते एकत्र करतो. म्हणजे त्याच्यातच जास्त मज्जा असते, मग कोणताही सण असू देतो. पण शाळा कॉलेज लहानपणी मकर संक्रांत एक वेगळीच मजा होती. पतंग उडवायला जायचं किंवा तिळगुळ घेऊन शाळेत वगैरे जायचं. काही आठवणी आहेत? हो, म्हणजे मला एक आठवतं की मकर संक्रांत आमच्या शाळेत सेलिब्रेट व्हायची आणि मला जास्त इंटरेस्ट यात असायचा की कोणी कुठल्या प्रकारचे लाडू आणलेत, कुठल्या प्रकारचे तिळगुळ आणलेत. मग हिच्याकडे रंगीत तिळगुळ कसे काय, माझ्याकडे पूर्ण प्लेन आहेत व्हाईट कलरचे. मग मला ते रंगीत खाता येतील का, मग मला तिच्याकडून मिळतील का, किंवा हिच्याकडचा लाडू हा थोडा सॉफ्ट होता, हिच्याकडचा कडक होता, हिचा मस्त होता. खरं सांगते माझा सगळा इंटरेस्ट ते लाडू आणि तिळगुळामध्येच असायचा. खरंच आहे, माझं असंच व्हायचं काहीतरी की कोणी तिळगुळ द्यायला आलं आणि मला त्यांच्या असं ते डब्यामध्ये असं चिक्की दिसली किंवा लाडू दिसला की माझं असं खाण्याकडे तू तिळगुळ का दे, म्हणजे असं मनात माझ्या तिळगुळ नको मला. आणि मी लिटरली ना मी असे त्यातले वेचून घ्यायची की अरे हा गुलाबी रंगाचा हवाय, हा येलो कलरचा हवाय, अरे ह्याची चव वेगळीच लागते. असं म्हणजे माझी संक्रांत आतापर्यंतची अशी आहे की मला पूर्ण इंटरेस्ट आहे तिळगुळ आणि लाडवामध्येच. माझं एक होतं की प्रिन्सिपल मिस आणि प्रिन्सिपल मॅमला आम्ही कधी जास्त असं बोलायला वगैरे नाही जायचो, कारण आम्हाला भीती वगैरे वाटायची. पण मग असं काही सण वगैरे असेल तर नाही का उगाच मॅम तर मग जायचं
वा. तिळगुळ घ्या गोड गोड. तेवढं प्रिन्सिपल मॅमला भेटून दिलं. पण अनुष्का आणि पारू आता तिळगुळ नेऊन गोड गोड बोलायला सुरुवात करणार आहे. स्क्रीनवर तर अजून of गोड course बोलू है ना. नाही, ऑफ स्क्रीन तर भाई बोलतोच आहे बोलतोच आहे आम्ही. पण- आम्ही बोलतो कमी आणि आम्ही हसतो जास्त. जास्त करेक्ट. मी कंटिन्यू असंच असतो. म्हणजे असं होतं कधी कधी मी फक्त चालले तरीही हसायला लागते. मी काही बोलले तरीही हसते. मला कळत नाही मी नेमकं काय करते. आणि मग कधी कधी माझी हे खोडी पण काढते ती. असं मी नाही तिचा काढत. थंड हात आहे, एक तर फ्रीजर मध्ये ठेवल्यासारखा तिचा हात आहे. आणि मी अशी काही करत असेल सिरियसली बसली आहे ते मोबाईल येणार आणि मी उडते अशी की अगं लिटरली फ्रीजर वाला हात आहे तिचा. आता नाहीये पण डोरा आहे ना ती. डोरा. डोरा तर एक्सप्लोरर. तुम्हाला दिसतच नाही ती चालताना. ती literally अशी तरंगत असते. अख्ख्या घरामध्ये फिरत असते. तुम्ही सीन्स मध्ये पण बघा ती येताना पण तशीच येते. देवी आई. पण चला आता एक गेम घेऊन आली आहे. तुमच्या समोर तिळगुळ आहेत, ते स्ट्रॉने एक एक उचलून तुमच्या प्लेटमध्ये ठेवायचे आणि स्वतः नंतर मोजायचे. 1 मिनिट देणार आहे. कोण सगळ्यात जास्त ते तिळगुळ त्या प्लेटमध्ये काढेल त्याला आमच्याकडनं एक गिफ्ट. नाहीये. वाव. येस. मला पण माहिती. पण आता ते कोणाला मिळणार. चला स्टार्ट करूया. मला गिफ्ट आवडतात. आणि हे असं चिटिंग धरलं जाईल ना, करून खाल्लं तर स्ट्रॉ मधून. चिकन नाही खाणार. 1 2 3 स्टार्ट. पारू पारू अनुष्का लास्ट 5 4 3 2 1 स्टॉप. किती मजा आली. मला खूप मजा आली. आता मोजूयात की कोणी. एक मिनिट मोजायची गरज नाही असं मला वाटतं. हे बघा पारू जिंकलेली आहे. आय थिंक मी. येस. ओके. आपण तिळगुळ घे गोड गोड बोल. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. काय सांगाल की एकमेकींना आता गोड कसं बोलायचं आणि काय बोलायचं आणि किती सोबत राहायचं आता पुढे. मला असं वाटतं की मी या पलीकडे गोड नाही बोलू शकत. अनुष्का तुला जास्त गोड बोलायची गरज आहे तर तू गोड बोल. हे सगळे अनुष्का गोड नाही बोलू शकत. सॉरी अनुष्का. अरे तू गोड सर बोलते सगळ्यांसमोर. मागे काय बोलतेस ते फक्त पारूला माहिती आहे. सगळ्यांसमोर तू आदित्य. तीच तर खासियत आहे ना. आदित्य. तीच तर खासियत आहे. पारूला मागे काय वाटेल ते बोलते आणि तोंडावर आदित्य ही पारू ना किती मस्त आहे यार असं बोलते. पण तुम्ही पारूची खासियत बघितली, ती सगळीकडे हजर असते. जासूस. कॅमेरा आहे ती सगळीकडे. एक्झॅक्टली. सीसीटीव्ही आहे ती. सीसीटीव्ही आहे. येस. चला आता जिंकल्याबद्दल पारूला मी माझ्याकडे. थँक्यू. चला थँक्यू सो मच. आणि Yes. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. Thank you so much. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण. मज्जा मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.